नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। आज आपण 16वा अध्याय बघणार आहोत। 16व्या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग। दैवी आणि आसुरी संपत्ती ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी उलगडून सांगितलेली आहे। 15व्या अध्यायामध्ये खरं तर जीवन कसं जगावं याचं शास्त्र सगळं सांगून झालेलं आहे। आता इथून पुढे जे 3 अध्याय आहेत ते परिशिष्ट स्वरूपाचे, पुरवणी स्वरूपाचे आहेत। यामध्ये ओघामध्ये जे काही विषय अर्धवट राहिले होते ते विषय भगवंतांनी इथे विशद करून सांगितलेले आहे। दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा या आसुरी संपत्तीचा थोडक्यात उल्लेख आलाय। 9व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा उल्लेख आलाय की नराधम मला कधीही शरण जात नाहीत आणि म्हणून माझ्यापर्यंत येऊन पोहोचत नाहीत, असं जे 9व्या अध्यायात सांगितलं त्या श्लोकाचा इथे विस्तार आलेला आहे की कसे नर म्हणून जन्माला येऊन सुद्धा कसं अधम वर्तणूक असते अशा लोकांची आणि स्वतःच्याच अधम वर्तणुकीमुळे त्यांना कसं भगवत प्राप्ती होत नाही हे या अध्यायामध्ये उलगडून सांगितलेलं आहे। समर्थांनी जसं मूर्ख लक्षणं त्यागार्थ सांगितली तशी इथे जी आसुरी संपत्ती सांगितलेली आहे ती त्यागार्थ सांगितलेली आहे। आणि अर्जुनाला भगवंतांनी हे पण सांगितलं की तू शोक करू नकोस, तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहेस। या अध्यायामध्ये पहिले 3 श्लोक जे आहेत ते दैवी संपत्तीचा विस्तार करणारे आहेत आणि त्यानंतरचे सर्व श्लोक आसुरी संपत्तीचा विस्तार करणारे आहेत। आधी पहिल्या 3 श्लोकांमध्ये एकूण 26 दैवी गुण सांगितलेले आहेत। दैवी गुण दैवी आणि आसुरी ही दोन्ही संपद म्हटले। संपद म्हणजे संपत्ती। संपत्ती जशी आपण मिळवतो, मग काय मिळवलं तुम्हीच मिळवलेलं असतं, जे मिळवलेलं आहे तेच तुम्हाला भोगायला मिळतं। जसं आपण म्हणतो पेराल तसं उगवतं, तसं जे तुम्ही कमावलेलं आहे तेच तुम्हाला उपभोगायला लागतं किंवा भोगावं लागतं। आता तुम्ही जर तुमच्या सद्गुणांनी दैवी गुण मिळवलेत तर तुम्ही भगवंताचे लाडके व्हाल, भक्त व्हाल आणि भगवंतापर्यंत जाऊन पोहोचाल। पण तुम्ही जर तुमच्या दुर्गुणांनी आसुरी संपत्ती कमावली, तमोगुणाच्या आहारी गेलात तर मात्र भगवत प्राप्ती कधीच शक्य नाही। दिवसेंदिवस अधमगतीला जायचं आणि मग भगवंतापासून दूर 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 जायचं, असं या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलंय। नरकाची 3 द्वारं तुम्ही स्वतःच्या हाताने उघडायची का भगवंताचं द्वार उघडून भगवंताच्या मार्गाचा शोध घेऊन भगवंतापर्यंत जाऊन पोहोचायचं, हे तुमचं तुम्ही ठरवायचं आणि जे तुम्ही ठरवलं तसंच घडत असतं। अंतेमती सागती, तुम्ही आयुष्यभर जे केलं तेच अंतकाळी आठवणार आहे आणि म्हणून आयुष्यभर तुम्ही दैवी गुणांची कास धरा म्हणजे भगवत प्राप्ती आहे। पण आयुष्यभर समजून उमजून जर आसुरी गुणांची कास धरलीत तर भगवत प्राप्ती कधीही होणार नाही, हे या अध्यायाचं सार आहे थोडक्यात। अभय 26 गुण, दैवी 26 गुण आता भगवंत पहिल्यांदा उलगडून सांगतायत पहिल्या 3 श्लोकांमध्ये। अभयम निर्भयता, कशालाही न भिणे। सत्व संशुद्धी, स्वतःतल्या चैतन्याची शुद्धी करणे। मनबुद्धी अहंकार हे चैतन्याचे अंश आपल्यामध्ये आहेत। शरीर हे सुद्धा चैतन्याचाच अंश आहे। या 4ही पातळीवर शुद्ध राहण्याचा प्रयत्न करणे ही सत्व संशुद्धी झाली। ज्ञान आणि योग यांची व्यवस्थिती। ज्ञानयोग म्हणजे ज्ञान कधी वापरायचं आणि योग म्हणजे कर्मयोग कधी वापरायचा हे चांगल्या प्रकारे कळणे, निर्णय घेता येणे, कुठल्या वेळेला काय वापरायचं। ज्ञानयोग एकांतात असताना सगळं जग नश्वर आहे हे लक्षात ठेवायचं, पण समाजामध्ये वावरत असताना मात्र कर्मयोग आचरायचा। अखंड कर्तव्य कर्म निष्काम भावनेने करत राहायचे। हे दोन्ही ज्याला जमलं त्याला ज्ञानयोग व्यवस्थिती जमली। कुठल्या वेळेला काय, कुठला मार्ग वापरायचा, कुठला योग आचरायचा हा निर्णय घेता येणं तारतम्यानी, समर्थांनी ज्याला विवेक म्हटलेलं आहे की एकदम सगळं सोडून पण द्यायचं नाही
आणि सारखा संसार आहे की संसार पण करायचा नाही, हे दोन्हीही ज्याला जमलं त्यांनी ज्ञानयोग व्यवस्थिती साधली. दान देणे, जे आपल्याकडे जास्तीचे आहे ते समाजाच्या हितासाठी खर्च करणे. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम हिंसा च शारीरं तपोच्यते. दान देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. देवद्विज आणि गुरु यांना आणि प्राज्ञ लोकांना आपल्याकडे जे काही आहे त्यातलं काही ना काहीतरी देणं हे दान झालं. दातव्यमिति यद्दानं, 17व्या अध्यायामध्ये दानाचे पण 3 प्रकार सांगितले. सात्विक दान कसं असतं, तर दान देणं हे माझं कर्तव्य आहे ह्या भावनेने दान देणं आणि फलाचा उद्देश न ठेवता फलाकांक्षी होऊन दान देणं. नंतर दमन, इंद्रियांचं दमन, स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणे. यज्ञ, यज्ञ कशाला म्हणायचं, तर आपल्याकडे जे आहे ते कुणालाही न कळू देता दुसऱ्यासाठी त्याचा त्याग करणे, याला यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि असे यज्ञ करणं, रोज पंचयज्ञ करावे, भूतयज्ञ, देवयज्ञ, असे 5 यज्ञ सांगितलेले आहेत. ते 5 यज्ञ रोज करणं हा दैवी गुण सांगितला. स्वाध्याय, स्वतःतल्या दुर्गुणांचा अभ्यास करणे, ग्रंथांचा अभ्यास करणे, याला स्वाध्याय म्हणतात. तप, तापवणे, स्वतःला तापवणे, स्वतःच्या वाणीला सुद्धा तापवणे. शारीरिक, कायिक, वाचिक आणि मानसिक अशी 3 प्रकारची तप सातत्याने करणे. शरीराने कष्ट करून शरीराला तापवणे, मनाची प्रसन्नता ठेवून मनाला शांत करणे आणि वाणी शुद्ध करणे. आपल्या वाणीतले दोष शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करणे. आणि ह्या 3ही क्रिया सातत्याने कमीत कमी 12 वर्ष आणि आयुष्यभर करत राहणे, हे तपाचरण सांगितलं. आणि असं तप करणे. आर्जव म्हणजे सरळपणा, वेडावाकडा विचार न करणे, नीटपणे आपण जे बोलतो जे करतो तेच दिसलं पाहिजे, याला आर्जव म्हणायचं. नंतर अहिंसा, मन, वाणी आणि शरीराने कुणाचीही अकारण हिंसा न करणे. सत्य, जे आहे तेच बोलायचं, जे आहे तेच करायचं आणि जे मनात आहे तेच वागणुकीत पण दिसलं पाहिजे, हे सगळं वर्तन याला सत्य म्हणायचं. अक्रोध म्हणजे टोकाची भूमिका न घेणे किंवा शरीराला क्रोधामुळे स्वतःच्या शरीराला त्रास न देणे, अक्रोध. त्याग, कार्यमिति एव कर्म क्रियतेर्जुन संगं त्यक्त्वा फलैचैव सत्याग सात्विको मता, अशी त्यागाची व्याख्या भगवंतांनी पुढे 18व्या अध्यायातल्या 9व्या श्लोकामध्ये दिली आहे. त्याग कशाला म्हणायचं, तर एखादं कार्य करणं हे माझं कर्तव्य आहे ह्या भावाने यांनी करायचं आणि संग आणि फलाचा त्याग करायचा, असा त्याग करणं हा दैवी गुण सांगितला. शांती, मनाची शांती, शरीर सुद्धा संतुष्ट ठेवणे ही शांती. नंतर अपैशुनम म्हणजे सौजन्य, सर्वांशी मऊपणाने वागणे. अगदी एखादा म्हणतात तसं प्राणी जरी असला तरी त्याच्याशी कठोरपणे न वागणे, त्याला सुद्धा थोडंसं जमलं तर प्रेम द्या, पण कमीत कमी त्याचा द्वेष नका करू. हे अपैशुनम म्हणजे सौजन्य हा दैवी गुण सांगितला. भूतेषु दया, प्राण्यांवर किंवा जीवांवर दया करणे. आधी ती दया स्वतःवर करायला शिकायची, स्वतःचा द्वेष करणं थांबवायचं, ही दया आधी स्वतःवर करायची आणि बाकीच्या जीवांवर सुद्धा प्रेम करायला लागायचं. त्यांना वेळेप्रसंगी आपल्या अन्नातलं अन्न द्यायचं, पाण्यातलं पाणी द्यायचं. सर्व जीवांना तहान, भूक, क्लेश हे सगळं सारखं आहे आणि त्यांचे क्लेश दूर करण्याचा प्रयत्न करायचा. ही भूतेषु दया. एकनाथांनी जसं वाळूमध्ये तडफडणाऱ्या गाढवाला गंगा पाजली, हे भूतेषु दयेचं उदाहरण आहे. नंतर अलोलुप्त्व, लोलुपपणा न करणे, हवरटपणा न करणे. मार्दव, बोलायचं मऊ, चालायचं मऊ,
काम करताना कमीत कमी आवाज करायचा. हे सगळं मार्दव झालं. मार्दवासाठी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं लिहून ठेवलेलं आहे की कसं माधुर्य असावं, कसं मार्दव असावं. री म्हणजे अयोग्य गोष्ट करताना जेव्हा तुम्हाला आतून लाज वाटते, ती लाज, लज्जा म्हणजे री. लोकांनी आपल्याला नावं ठेवता उपयोगी नाही असं आपलं वर्तन असावं, असं जे आपल्याला आतून वाटतं. आणि जेव्हा आपण काहीतरी गैरवर्तन करतो तेव्हा ते करत असताना एक प्रकारची लाज वाटते, त्याला री म्हणतात, लज्जा. अचापलम, स्थैर्य. अचापल म्हणजे स्थैर्य, चपलता न करणे, चंचलता न करणे. जे कराल ते सातत्याने करणे हे अचापल आहे. तेजहा, तेजस्विता. तुमच्या सद्वर्तनाने तुम्ही दुसऱ्यावर छाप पाडता किंवा एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या असण्याने दुर्वर्तनी माणूस सदाचारी होतो. हे त्या व्यक्तीचं तेज आहे. आपण मुलांना सांगतो की नाही, देवबाप्पा बघतोय बरं का, असं म्हटल्यावर मुलगा चुकीचं वागत नाही. हे देवबाप्पाचं तेज आहे. तसंच आई बघतीये म्हटल्यावर मुलं चुकीचं वागत नाहीत, एकमेकांशी भांडत नाहीत. हे आईचं तेज असतं. तेज म्हणजे कुठनं प्रकाश येतो असं नाही, तर तुमच्या अस्तित्वामुळे जर एखादा सद्वर्तनाला लागत असेल, स्वतःची दुःख विसरून स्वतःच्या कर्तव्याला तत्पर होत असेल, तर ते त्या व्यक्तीचं तेज आहे. दुसरा तेजाचा अर्थ की कितीही संकट आली तरी न ढळणं, ठामपणे तेजस्वितेने त्या संकटांना तोंड देणं, हा पण तेज ह्या शब्दाचा अर्थ आहे. क्षमा म्हणजे क्षमाशील वृत्ती, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील असणे. अपकारकर्त्याला सुद्धा त्या उपकार भावनेने त्याला क्षमा करणे. धृती म्हणजे धैर्य, विपरीत परिस्थितीत सुद्धा धैर्य ढळू न देणे, हा धैर्याचा भाग झाला. आणि मग तेजस्वितेने उभं राहणे, हा पुढे तेजाचा भाग आहे. शौच, शुद्धपणा, शरीर शुद्धी, धनाची शुद्धी आणि मनाची शुद्धी, या तिन्ही शुद्धींमध्ये तत्पर असणे. अद्रोह, अद्रोह म्हणजे टोकाची भूमिका न घेणे, कधी असं कधी तसं सामंजस्याने राहणे, याला अद्रोह म्हणायचं. न अतिमानिता, खूप मान नसणे. लोकांनी आपल्याला फार महत्त्व द्यावं असं जे वाटणं आहे ते ज्याच्या ठिकाणी नाही. लोकांनी उलट समर्थांनी तर म्हटलंय की महंत जे असतात ते मुद्दाम अशा ठिकाणी जाऊन थांबतात की जिथे त्यांच्याकडे कुणाचं लक्ष जाणार नाही. असं एकांतवासात राहून स्वतःचा मान जिंकून घेणे. न अतिमानिता, खूप मानीपणा न करणे. थोडंसं स्वतःचं अस्तित्व ठेवावं पण लोकांनी आपल्याला मान द्यावा अशी इच्छा आतून वाटता उपयोगी नाही, याला नातिमानिता म्हणायचं. इत्यादी सगळी हे एकूण 26 गुण सांगितले. भवंती संपदन दैवीम, ही दैवी संपत्ती आहे. हे अर्जुना, हे भारता, अभिजातस्य, तुला जन्मता ही दैवी संपत्ती मिळालेली आहे, तू काही काळजी करू नकोस. म्हणजे अर्जुनाला असं नको वाटायला की भगवंत मला आसुरी संपत्ती का सांगतोय, माझ्यामध्ये काही आसुरी गुण आहेत की काय, असं त्याला वाटू नये म्हणून त्याला आधी आश्वस्त केलं की तुझ्यामध्ये नाही आहेत हे आसुरी गुण, पण तू ज्यांच्याशी लढायचं नाही म्हणतोस, ज्यांना तू आपले बांधव मानतोस, गुरु मानतोस किंवा आजोबा मानतोस, त्यांनी आसुरी लोकांची कास धरलेली आहे, आसुरी गुणांची कास धरलेली आहे. त्यामुळे तू दैवी गुणांनी युक्त असून उपयोग नाही रे. त्यांना शासन करणं हे तुझं कर्तव्य आहे, ते तू विसरू नयेस. त्यांनी कसे आसुरी गुण अंगीकारले आहेत ते आता भगवंत सांगणार आहेत. आसुरी गुण 6 सांगितलेले आहेत आणि दैवी गुण 26 सांगितलेले आहेत. पण हे 6 आसुरी गुण 26ला सुद्धा भारी पडतात. 26 मिळवायला एक मिळवावा लागतो. निर्भय असेल तो दानशूर असेलच असं नाही, जो सत्य बोलणारा असेल तो क्रोधी नसेल असं नाही. म्हणजेच 26 गुण जे आहेत ते एक करून तुम्हाला मिळवावे लागतात. पण आसुरी गुण मात्र एक आला की त्याच्या मागून सगळे बाकीचे येतात. बघूया आता 6 आसुरी गुण काय आहेत ते. दंभ म्हणजे दिखाऊपणा, प्रत्यक्षात
एक असतं मनामध्ये पण दाखवतात दुसरे, याला दंभ म्हणतात. दर्प, जे काही आपल्याकडे आहे त्याचं इतकं स्वतःच्या तोंडाने इतकं कौतुक करायचं की त्याचा दुसऱ्याला त्रास झाला पाहिजे. दर्प म्हणजे आपल्या अस्तित्वानी दुसऱ्याला त्रास होणं, हा दर्पाचा भाग झाला. अभिमान, स्वतःच्या देहाचा, ज्ञानाचा अत्यंतिक अहंकार. क्रोध, छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा अत्यंत क्रोध करणे. पारुष्य म्हणजे कठोरपणा, अगदी छोट्या चुकींना सुद्धा खूप मोठी शिक्षा देणे, हे पारुष्य म्हणून म्हटलं गेलेलं आहे. आणि जन्मतः अज्ञान, अज्ञानैच अभिजातस्य, जन्मतः अज्ञान. हे पार्था संपदम आसुरीम अस्ति, ही सगळी आसुरी संपत्ती आहे. 6 दुर्गुण किंवा 6 तुम्हीच मिळवलेले बरं का, जन्मतः असतात, जन्मतः असतील तर ते पुढे काढून टाकायचे. पण आपण तेच वाढवत नेत असू तर आपण आसुरी वृत्ती वाढवत नेली, आसुरी संपत्ती वाढवली. वडिलांकडनं दोन्ही प्रकारची संपत्ती मिळते, काही लोन मिळतं, काही बँकेतले पैसे मिळतात. आता तुम्ही लोन वाढवत जाताय का बँकेतली ठेव वाढवताय, ह्याच्यावर तुमचं पुढचं आयुष्य ठरलेलं असतं. आसुरी गुण हे तुम्ही तुमचे देणी वाढवल्यासारखं आहे आणि दैवी गुण हे तुम्ही तुमचा ठेवा वाढवल्यासारखं आहे. हे 6 दुर्गुण माणसाला आसुरी वृत्तीकडे घेऊन जातात किंवा नर असून सुद्धा अधम वागणुकीकडे त्याला घेऊन जातात. पुढच्या श्लोकात, 5व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं, दैवी संपत्ती ही मोक्षाला कारणीभूत आहे. दैवी गुणांनी युक्त असलेल्या व्यक्तीला कुठलंच बंधन राहत नाही, तो नेहमी मुक्तपणे वावरू शकतो. आमच्या ऑफिसमध्ये एक पाटी लिहिलेली होती की खरं बोलण्याचा एक फायदा असतो की आपण काय बोललो ते लक्षात ठेवावं लागत नाही. सत्याची ज्यांनी कास धरलेली आहे त्याला लक्षात ठेवावं लागत नाही, पण जो खोटं बोलणारा आहे त्याला मात्र आपण ह्याच्याशी काय बोललो होतो ते लक्षात ठेवावं लागतं, म्हणजे लक्षात ठेवण्याचं बंधन येतं. अशा प्रकारे दैवी संपत्ती ही मोक्षाला कारणीभूत आहे आणि निबंधाय म्हणजे बंधनाला आसुरी मता, आसुरी संपत्ती ही बंधनाला कारणीभूत आहे. पुढे पुन्हा एकदा भगवंत अर्जुनाला छान म्हणजे शाबासकी देतात, तू शोक करू नकोस, तू दैवी संपत्तीमध्ये जन्मतः आलेला आहेस, दैवी संपत्ती घेऊनच आलेला आहेस, त्यामुळे तू शोक करू नको. हे जे वाक्य अर्जुनाला म्हटलं आहे तिथे पांडवाच्या जागी स्वतःचं नाव घालायचं आणि नेहमी स्वतःला समजवायचं की तू काळजी करू नकोस, तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहेस. त्यामुळे आणि दैवी संपत्ती मोक्षाला कारणीभूत होते तर आसुरी संपत्ती बंधनाला कारणीभूत होते. आसुरी आणि दैवी या 2च प्रकारच्या संपत्तीने युक्त हा मनुष्यलोक आहे. दैवी गुण तरी असतील किंवा आसुरी गुण तरी असतील, या व्यतिरिक्त अजून कुठला प्रकार मनुष्यामध्ये नाही. भूतसर्गौ अस्मिन् लोके दैव आसुर एवच, भूतसृष्टीमध्ये दैवी किंवा आसुरी अशाच प्रकारचे जीव दिसतात. आता दैवी गुण विस्ताराने सांगितले, 1 ते 15 अध्याय सगळं दैवी गुणाचंच वर्णन आलेलं आहे. शिवाय या अध्यायात सुद्धा 3 श्लोकांमध्ये दैवी गुण, एकूण 26 दैवी गुण विस्ताराने सांगितलेले आहेत. आता आसुरी गुण सांगतो ते तू ऐक. आसुरम हे पार्थ मे शृणु, आसुरी गुण आता मी तुला सांगतो ते माझ्याकडून तू ऐक. 7व्या श्लोकामध्ये पासून आसुरी गुण सांगायला सुरुवात केली. आपण सोयीस्कर असं म्हणत असू की माझ्यामध्ये आसुरी दुर्गुण नाहीयेत, पण छोट्या छोट्या बाबतीत कधी कधी मला स्वतःला माझ्यामधले आसुरी गुण दिसतात. आता तुम्ही शोधा तुमच्यामध्ये आहेत का, आणि असले तर ते काढून टाकायचा प्रयत्न करायचा आपल्याला. आसुरी गुण हे त्यागार्थ सांगितलेले आहेत आणि मनुष्य हा दोन्ही घेऊनच आलेला आहे. आपल्याला आपली दैवी संपत्ती वाढवायची आहे, आसुरी संपत्ती कमी करायची आहे. पहिलं सांगितलं प्रवृत्ती आणि निवृत्ती. हे ज्या जनांना कळत नाही, प्रवृत्ती म्हणजे कुठल्या वेळेला काय करावं
आणि निवृत्ती म्हणजे कुठल्या वेळेला काय करू नये. जना न विदु आसुराहा, आसुराहा जनाहा न विदु. आसुरी लोक कुठल्या वेळेला काय करावं हे जाणत नाही. आपल्याला सुद्धा जर असा बुद्धीचा निर्णय घेता येत नसेल कुठल्या वेळेला काय करावं, तर आपल्यात सुद्धा थोडीशी आसुरी वृत्ती आहे. त्याच्यावर गीतेने काय सांगितलंय की आपल्या बुद्धीने आपल्याला जर निर्णय घेता येत नसेल तर शास्त्र हे प्रमाण माना. कार्य काय अकार्य काय या बाबतीत शास्त्रम प्रमाणंते असं 16व्या अध्यायात पुढे सांगितलेलं आहे भगवंतानी. मग प्रवृत्ती आणि निवृत्ती कधी करावी हे ज्या बुद्धीला कळत नाही, शुद्धता नाही, आचार नाही, सत्य नाही, असं जे वागणूक आहे ती सगळी आसुरी वागणूक आहे. आपण किती वेळा आतापर्यंत किती वेळा शुद्धतेबद्दल बोललो, पण ज्यांना आळसात लोळायला आवडतं, आंघोळ केली नाही तरी चालते, डिओ मारून जायचं, किंवा आचार सकाळी लवकर उठावं, वेळच्या वेळी आपल्या सगळ्या गोष्टी कराव्या, व्यायाम करावा, आपला उद्योगधंदा करावा, हा सगळा आचार आहे. एक ठराविक वेळापत्रक असावं आपल्या जीवनाचं. असं जे वागत नाहीत, कुठल्याही वेळेला उठायचं, काहीही करायचं, हे आचार नसणं झालं. नंतर सत्य, सत्याची त्यांना कास धरायला आवडत नाही. सतत एवढ्या तेवढ्या गोष्टीवरनं फारसा लाभ नसताना सुद्धा सतत खोटं बोलत असतात, खोटं वागत असतात. हे सगळं आसुरी दुर्गुणांचं लक्षण आहे. असे आसुरी लोक ह्या जगाबद्दल त्यांची काय मतं असतात? हे संपूर्ण जग असत्यम अप्रतिष्ठम, सगळेच जण खोटे तो असं जर वाटत असेल आपल्याला तर ती वृत्ती काढून टाका. आजही जगामध्ये खूप चांगली लोक आहेत, पण ज्यांना असं वाटतं की सगळीच वाईट आहेत, असत्य वागणारी आहेत. अप्रतिष्ठ म्हणजे ह्या जगाला कुठली प्रतिष्ठाच नाही. आपण म्हणतो ना भगवंताच्या आधारावर हे जग आहे, पण ही आसुरी लोक असं मानत नाहीत की जगाला कुणीतरी एखादी शक्ती आहे, त्या शक्तीचा आधार आहे असं ते मानत नाही. अप्रतिष्ठ मानतात. हे लोक काय म्हणतात? आहुहू म्हणजे बोलतात अनीश्वरम, जगत अनीश्वरम अस्ति असं ते म्हणतात. हे सगळं जग ईश्वर वगैरे काही नाहीये. ह्या जगाला खरं प्रतिष्ठाच नाहीये. सगळं जगच खोटं आहे. आत्ता आपण आहोत ते खरं, तेव्हा उपभोग घ्या, उद्याचं कुणी बघितलंय अशी त्यांची वृत्ती असते. हे संपूर्ण जग एकमेकांवर अवलंबून नाही. अपरस्पर संभूतम म्हणजे परस्परांवर अवलंबून नाही, तर पुरुष आणि स्त्री यांच्या एकत्रीकरणातनं संपूर्ण जग निर्माण झालेलं आहे. कामाच्या हेतूने हे संपूर्ण जग निर्माण झालेलं आहे असं त्यांना वाटतं. हे जग कशासाठी आहे? तर उपभोग घेण्यासाठी आहे. काम हैतुकम अन्यत् किम, काम भरपूर उपभोग घ्यावेत, दुसरं काय करायचं? जग कशासाठी आहे? उपभोगासाठी आहे. त्यागार्थ वगैरे आहे, दया करावी, अहिंसा करावी असं ते मानतच नाहीत. स्वतःला उत्तमातले उत्तम भोग द्यावेत आणि छान मजा करावी असं ते मानतात. या दृष्टीचा अवलंब करून नष्टात्मा, त्यांच्यातला परमात्म तत्व, दैवी गुण त्यांनी नष्ट करून टाकलेले असतात. अल्पबुद्धया, कामभोगामध्ये रमलेले, म्हणून त्यांची बुद्धी अल्प असं म्हटलेलं आहे इथे. असे लोक उग्रकर्माणः जगतः क्षयाय अहिताः प्रभवन्ति. प्रभवन्ति म्हणजे कर्म करायला प्रवृत्त होतात. कशी कर्म? उग्र, जी करू नयेत अशी शास्त्रांनी सांगितलेली कर्म करायला ही लोक प्रवृत्त होतात. ह्या कर्मातून काय घडतं? तर संपूर्ण जगाचा क्षय होण्याच्या गोष्टी ही लोक पुन्हा पुन्हा करत असतात. आतंकवादी हे जे आहेत ते आसुरी वृत्तीचे ह्यासाठीच आहेत की स्वतः कष्ट करतातच, पण त्यांच्या त्या वागणुकीमुळे संपूर्ण जगाचं सुद्धा अहित होतं. आणि असं दुसऱ्याचं अहित करायला जे मागे पुढे बघत नाहीत त्यांची ती वृत्ती ही आसुरी वृत्ती आहे. ह्या दृष्टीचा अवलंब करून ते पुढे कसं वागतात? न पुरणाऱ्या
कामाचा आश्रय घेऊन. आसुरी लोक काम आणि क्रोध यांनी ग्रस्त असतात. कितीही कामना पूर्ण झाल्या, कितीही कामभोग मिळाले तरी त्यांची तृप्ती नसते. आपण 3ऱ्या अध्यायात बघितलं, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा. कामक्रोधामुळे मोठमोठी पाप करायला मनुष्य प्रवृत्त होतो. आसुरी लोक तर इतके कामाच्या आहारी गेलेले असतात की ते न पुरणाऱ्या कामाचा अखंड विचार करत असतात. रावण, ययाती ही दोघही याची उदाहरणं आहेत. ययाती हा राजा खूप हुशार होता, पण त्याला कामग्रस्तता इतकी आली की त्याने स्वतःच्या मुलाचं तारुण्य मागून घेतलं. कितीही स्त्रियांचा उपभोग घेतला तरी त्याची तृप्ती होत नव्हती. स्वतःच्या मुलाचं तारुण्य मागावं असं वाटणं याच्यापेक्षा अजून आसुरी वृत्ती काय बरं असू शकते. आसुरी लोक इतके कामाच्या आहारी गेलेले असतात. रावणाच्या राणीवशामध्ये अनेक स्त्रिया होत्या. त्यांना एकदा उपभोगलं आणि नंतर स्वतःच्या राणीवशात ठेवलेलं होतं. असं असून सुद्धा सीतेसारख्या साध्वीची त्याला भुरळ पडली, ती हवी असं वाटलं. हे आसुरी वृत्तीचं लक्षण. असे लोक दंभ, मान आणि मद यांनी अन्वित झालेले असतात. दिखाऊपणा, स्वतःच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करणे, स्वतःच्या सौंदर्याचं प्रदर्शन करणे, स्वतःच्या बलाचं प्रदर्शन करणे, हे सगळं आसुरी वृत्तीचं लक्षण आहे. असे लोक मोहाने असद गोष्टींचं ग्रहण करतात. मोहात गृहीत्वा असद्ग्राहान. स्वतःबद्दलचे सुद्धा असद्ग्रह असतात बरं का त्यांच्याबद्दल. मी श्रीमंत, मी सुंदर, मी बलवान, हे सुद्धा असद्ग्रहणच आहे. खरं आपण काहीच नसतो. आपल्यापेक्षा कितीतरी जास्त ह्या जगामध्ये लोक बलवान असतात, ज्ञानी असतात, सुंदर असतात, कुलीन असतात, पण त्यांचा विचार हे करतच नाही. स्वतःच्याच नादामध्ये असतात. म्हणून असद गोष्टींबद्दल ग्रह करून घेतात. असे लोक अशुचिव्रताः प्रवर्तन्ते. अशुद्ध राहण्याकडे प्रवृत्त होतात. स्वतःबद्दलचे आणि जगाबद्दलचे अनेक प्रकारचे ग्रह करून घेतल्यामुळे मनोविकार जे आहेत ते बहुतेक अशा आसुरी वृत्तींमुळेच निर्माण झालेले असावे. स्वतःबद्दलचे विविध प्रकारचे ग्रह करून घेणं हा आसुरी स्वभाव बदलल्याशिवाय तुम्ही भगवत भक्त होऊ शकत नाही. मद ह्या शब्दाचा अर्थ आहे वेडे होणे किंवा चुकणे. आणि मदातून काय होतं, धुंदी किंवा मग्रुरी. खूप जण आपण बघतो की ज्यांच्याकडे ना शिक्षण असतं ना काही चांगली नोकरी असते, तरी ते कुठल्या नादात असतात कुणास ठाऊक. अत्यंत मग्रूरपणे बोलतात पण, वागतात पण. कित्येक वेळा ज्ञानी खूप शिकलेले लोक सुद्धा असे वागताना दिसतात. त्यांच्यातला तो आसुरी गुण असतो आणि आसुरी गुणांमुळे मनुष्य वेड झाल्यासारखं किंवा मग्रुरीने वागतो. मद या शब्दाचा अर्थ चुकणे असा पण आहे. आसुरी गुणांचा अंगीकार केल्यामुळे तो पुन्हा पुन्हा चुकत असतो. अनेक प्रकारच्या चिंतांनी या आसुरी लोकांना ग्रस्त करून टाकलेलं असतं. शेवटच्या क्षणापर्यंत चिंतांमध्ये ते पूर्णपणे गुंतून पडलेले असतात. प्रलयांतामुपाश्रिता. हा चिंतांचा आश्रय मृत्यूपर्यंत असतो. माझ्या माघारी काय होईल, आता कसं होईल, माझं कसं होईल, हे सगळे चिंतांचे विषय. खरं तर भगवत भक्त कशाचीच चिंता करत नाही. भगवंत माझं सगळं बघून घेईल असं त्याला पक्की खात्री असते. पण ज्याला अशी खात्री नसते, जो स्वतःच्याच चिंतेमध्ये माझ्या मुलाबाळांचं कसं होईल, माझ्या घराचं कसं होईल, मी साठवलेल्या धनाचं कसं होईल, असा सगळा विचार करणं हे आसुरी आहे. प्रोव्हिजन करून ठेवावी, व्यवस्था करून ठेवावी, पण त्याची चिंता करत बसू नये. व्यवस्थित त्याच्याबद्दल जे करायला हवं ते करून मोकळं व्हावं आणि मग पुन्हा निवांत भगवत भजनामध्ये स्वतःला रमवून टाकावं. चिंताग्रस्त व्यक्ती एखादी तपस्वी सुद्धा असू शकते बरं का. चिंता
तुम्हाला भगवंतापासून दूर नेते. भगवन् अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्, असं भगवंतांनी आपल्याला 9व्या अध्यायात सांगितलंय. जो माझं अनन्य चिंतन करतो त्याचा योगक्षेम मी वाहतो, असं भगवंताचं जर वचन आहे आपल्याला, तर कशाला आपण आपल्या योगक्षेमाची चिंता व्हायची, ती भगवंतावर सोडून द्यायची. पण हे ज्यांना पटत नाही, ज्यांना असं वाटतं की मी जर रक्षण केलं तरच माझं सगळं राहणार आहे, असे लोक आसुरी वृत्तीच्यामुळे अनेक चिंताग्रस्त असतात, कायम चिंताग्रस्त असतात. कामोपभोग परमा, काम आणि उपभोग ह्याच्यामध्येच रमलेले असतात आणि काम उपभोग हेच काय ते महत्वाचे. एतावद इति निश्चिताः, हेच काय ते महत्वाचे असा ज्यांचा निश्चय झालेला असतो. अनेक प्रकारच्या आशापाशांनी ते बद्ध झालेले असतात. आशा हा असा एक पाश आहे की जो तुम्हाला सतत पळायला लावत असतो. आशेमुळे माझी मुलं माझं करतील का नाही, करतील, हो, अशी पण आशा ठेवू नका. कशाला मुलांनी तरी आपलं करायला हवंय, शेवटच्या क्षणापर्यंत मी माझा समर्थ राहीन. भगवंतालाच तशी गळ घाला ना, म्हणजे आशा धरायची वेळच येत नाही. अनेक प्रकारच्या आशांनी ग्रस्त असतात. रावणाला शेवटच्या क्षणापर्यंत आशा होती की सीता आपल्याला वश होईल. त्यांनी किती प्रकार करून बघितले. रावणाला शेवटच्या क्षणापर्यंत आशा होती की मी रामाला मारीन आणि सीतेला आपलंसं करीन. कशामुळे? तर आशेमुळे. आशेच्या अनेक पाशांनी बद्ध झालेले, काम आणि क्रोधामध्ये रममाण झालेले लोक कामभोगार्थ अन्यायेन अर्थसंचयान ईहन्ते. त्यांना धन कशासाठी हवं असतं? कामभोगासाठीच हवं असतं. बरं, धन सुद्धा सन्मार्गाने मिळवून कामभोग घ्या की, गीता काही त्याला नाही म्हणत नाही. पण अन्यायाने अर्थसंचय करत असतात, धनाचा संचय करत असतात आणि त्या अन्यायाने जमवलेल्या धनामधून अनेक प्रकारच्या काम आणि उपभोगांची हे आसुरी लोक इच्छा करत असतात. धनाच्या बाबतीत त्यांचे कसे विचार असतात? तर इदम अद्य मया लब्धम, हे मी आज मिळवलं. इमम मनोरथम प्राप्स्ये, हे मनोरथ सुद्धा मी प्राप्त करून घेईन. धनाच्या बाबतीत बरं का. इदम अस्ति, माझ्याकडे एवढं आहे. इदम अपि भविष्यति पुनर्धनम, हे बाकीचं उरलेलं धन सुद्धा सगळं माझ्याकडे असेल. अर्थातच धन कितीही मिळालं तरी त्यांची कामना पूर्ण होत नाही. अजून मिळावं. रावणाकडे काही नव्हतं का धन? सोन्याची लंका होती, पण तरी सुद्धा दुसऱ्याच्या गोष्टींवर त्याची इच्छा काही थांबत नव्हती. अजून मिळावं असं त्याला सतत वाटत होतं. धनाच्या बाबतीत कितीही मिळालं तरी कमी पडतं, अशी जी अवस्था आहे ती आसुरी वृत्ती आहे. शत्रूच्या बाबतीत या लोकांना काय वाटतं? एकतर सगळ्यांनाच स्वतःचे शत्रू मानतात, कुणाला मित्र किंवा माझा आपला असं मानतच नाहीत आणि त्यामुळे त्यांना सतत दुसऱ्या शत्रूंना पराभूत करण्यामध्ये अंगामध्ये एक प्रकारची खुमखुमी असते म्हटलं तरी चालेल. ते काय म्हणतात? हा शत्रू आज मी मारला, अपर म्हणजे दुसरा सुद्धा, अनिश ये म्हणजे मारायचंच. त्या शत्रूला शासन करून सोडायचं हा भाग नसतोच त्यांच्याकडे, तर शत्रूला नाहीसच करून टाकायचं, अशी त्यांची वृत्ती असते. अहम ईश्वरः, अहम भोगी, अहम सिद्ध, अहम बलवान, अहम सुखी, अशी त्यांची वृत्ती असते. मीच ईश्वर आहे, मीच उपभोग घेणार, मीच सिद्ध आहे, मीच बलवान आहे आणि मीच सुखी आहे. हे सगळं असायला काहीही हरकत नाही बरं का. पण तिथे जो मी चिकटलेला आहे ना, तो मी चिकटणं ही आसुरी वृत्ती आहे. ईश्वरी वृत्ती आपल्यामध्ये असू द्या की काहीच हरकत नाही, पण जसा माझ्यात ईश्वर आहे तसा इतरांमध्ये सुद्धा आहे, अशी भावना असावी. ती भक्तीची लक्षणं सांगितली. नंतर भोग घ्या ना, भगवंताचा प्रसाद म्हणून उपभोग जरूर घ्या, पण फक्त
मला भोग मिळाले पाहिजेत असं जेव्हा वाटतं तेव्हा आपण आसुरी वृत्तीचा आश्रय घेतलेला असतो. सिद्धी सुद्धा मिळवायच्याच आहेत, 14 विद्या 64 कला मिळवायच्या आहेत, पण अहंकार रहित होऊन जेव्हा तुम्हाला त्या सिद्धींचा अहंकार चढतो तेव्हा तुम्ही आसुरी वृत्तीकडे धाव घेतलेली असते. बलवान आणि सुखीही असायला हरकत नाही, फक्त मीच बलवान आहे आणि मीच सुखी आहे असं वाटणं हे योग्य नाही. सर्वांनी बलवान असावं. समर्थांनी म्हणून मारुतीची उपासना सांगितली, अनेक मंदिरं स्थापन केली जेणेकरून सगळी मुलं दष्टपुष्ट व्हावीत, सगळी जण बलवान असावीत असं वाटणं हा दैवी गुण. तर मीच फक्त बलवान असणार, बाकीच्यांनी काही करू नका, बाकीच्यांनी कृश राहा म्हणजे मला तुमच्यावर हुकूम गाजवता येईल, अशी जी वृत्ती आहे ती आसुरी वृत्ती आहे. आणि सुखीही असायला खरं तर हरकत नाही, पण सुखी कोणी असावं, मी फक्त असावं, बाकीच्यांनी कायम रडत बसावं, अशी जी वृत्ती आहे ही आसुरी वृत्ती आहे. स्वतःच्या बाबतीत अनेक प्रकारचे ग्रह ह्या आसुरी लोकांनी केलेले असतात बरं का. आपल्या अवतीभोवती आपल्याला आजचं कलियुग आहे ना, त्यामुळे अवतीभोवती अशा वृत्तीची खूप लोक असतात. आपण त्यांना बदलायला जायचं नाही. त्यांचं बघून जेव्हा आपल्यामध्ये आसुरी वृत्ती वर येते तेव्हा ती काढून टाकायची. आधी ओळखता आली पाहिजे आणि मग काढून टाकायची. ह्यासाठी हे सगळं आहे. स्वतःबद्दलचे काय ग्रह असतात? आढ्य म्हणजे श्रीमंत, अत्यंत धनवान मी आहे. अभिजनवान अस्मी, अभिजनवान म्हणजे कुलीन, उत्तम कुळात जन्माला आलेलो मी आहे, मीच फक्त उत्तम कुळात जन्माला आलोय असं वाटणं ही आसुरी वृत्ती आहे. मया सदृशः कहा अन्यः अस्ति, माझ्यासारखा दुसरा कोण आहे हे वाटायला लागलं की स्वतःमध्ये आसुर वर डोकं काढतंय असं समजावं. मी यज्ञ करीन, यक्ष्ये म्हणजे मी यज्ञ करीन, दास्यामी म्हणजे दान देईन मीच विलास घेईन. इति अज्ञान विमोहिता, अज्ञानाने त्यांना असं वाटतं. यज्ञ फक्त तुम्हीच करत नसता, अनेक जण आपापल्या परीने यज्ञ करत असतात, पण ह्या आसुरी लोकांना वाटत असतं यज्ञ फक्त माझा. दक्षाचा यज्ञ होता तो अशाच प्रकारचा होता, त्यांनी इतर देवतांना बोलवलं पण शिवालाच, आपल्या जावयालाच बोलवलं नाही. दुसऱ्याला कमी लेखणं असं करून जर तुम्ही यज्ञ करत असाल तर तो आसुरी यज्ञ आहे. दान देताना सुद्धा ज्या दानाला खूप मी चिकटलेला आहे असं दान आसुरी दान आहे. एकदा शंकराचार्यांकडे दान द्यायला एक माणूस गेला आणि खूप मागे लागला, घ्या 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 म्हणून. शेवटी शंकराचार्यांनी त्याला विचारलं, कोण दान देणारे? तो म्हणाला, म्हणजे काय, मी देणार आहे. पुन्हा पुन्हा त्यांनी विचारलं, कोण देणारे, कोण देणारे? अहो असं काय करता, मी एवढं तुमच्या मागे लागलोय, मीच देणार आहे दान. तेव्हा शंकराचार्यांनी त्याला सांगितलं की ज्या दानाला इतका मी चिकटलेला आहे ते दान मला नको. दान द्यावं पण ते दान मी देत नसून भगवंताचा मी एक फक्त काय म्हणतात माध्यम आहे. भगवंत देतोय, हात माझे दिसतायत पण देणारा भगवंत आहे, हा भाव असावा. पण असा भाव नसतो तेव्हा मीच फक्त दान देतो अशी अहंकारी वृत्ती असणं. मोदिष्ये म्हणजे विलास घेणे, मी फक्त उपभोग घेणार, बाकीच्यांनी सगळ्यांनी कष्टात राबलं पाहिजे असं वाटणं. इति अज्ञान विमोहिता हा म्हटलंय. हे असं वाटणं, मीच यज्ञ करणार, मीच दान देणार आणि मीच उपभोग घेणार असं वाटणं हे अज्ञान आहे. जो तो आपापल्या परीने देत असतो. उपभोग झोपडीत राहणारा सुद्धा आनंदाने राहू शकतो आणि महालात राहणारा सुद्धा दुःखी असू शकतो. त्यामुळे आपण असं मानू नये की मीच फक्त हे सगळं उपभोगतोय. अज्ञानामुळे, मोहित झाल्यामुळे त्याला असं वाटत असतं. अनेक चित्त विभ्रांता, त्याच्या चित्तामध्ये अनेक प्रकारचे विभ्रम म्हणजे गैरसमज किंवा भ्रम असतात. त्या विभ्रमांमुळे मोहजालामध्ये तो पूर्णपणे गुरफटलेला असतो. आजच्या काळात सुद्धा अनेक मोहजाल आपल्याला गुरफटवतात. लॉटरी, जुगार किंवा बाय वन गेट वन फ्री असे जे सेल लागलेले असतात, हे सगळे मोहजालाचीच स्वरूप आहेत आणि कित्येक वेळा आपण नकळत ह्या मोहजालांमध्ये अडकतो.
कुणीही कुणाला काहीही फुकट देत नाही, हे पक्क लक्षात ठेवावं. आणि बाय वन गेट वन फ्री असेल तेव्हा त्यांना त्यांच्या वस्तू खपवायच्या असतात, म्हणून ते तसं करत असतात, हे लक्षात ठेवावं. असो, व्यसन, जुगार याचा मोह इतका माणसाला ग्रस्त करतो की आपण काय करतोय याची जाणीव सुद्धा त्याला राहत नाही. धनाचा मोह सुद्धा माणसाला असाच अगदी बुद्धी भ्रष्ट करून टाकतो. स्वतःच्या जीवलगांना सुद्धा ही लोक तोडायला मागे पुढे बघत नाहीत. हा सगळा आसुरी वृत्तीचा परिणाम असतो. कामभोगेषु प्रसक्तः, कामभोगांमध्ये अत्यंतिक आसक्त असतात. धन मिळवायचं, त्यातनं स्वतः सुद्धा उपभोग घ्यायचे नाहीत आणि दुसऱ्यालाही घेऊ द्यायचं नाही, हा तर एक भाग असतो. धन आहे ह्याच गोष्टीचं ते उपभोग घेत असतात. माझ्याकडे इतकं धन आहे, हाच त्यांना सुख देणारा एक प्रकारचा भ्रम असतो. असे लोक अशुचौ नरके पतंती, अशुद्ध अशा नरकामध्ये पतन पावतात. अनेक चित्त विभ्रांत लोक जे असतात, मोहजालामुळे पूर्ण गुरफटलेले जे लोक असतात, कामभोगामध्ये अत्यंत आसक्त जे असतात, असे लोक अशुद्ध अशा नरकामध्ये जाऊन पडतात. जिथे त्यांना घ्या हवंय ना, ग्रंथांनी तर असं सांगितलेलं आहे की जे कामाच्या खूप आहारी जातात, म्हणजे आपल्यालाही पटण्यासारखं आहे बरं का हे उदाहरण. जे कामाच्या खूप आहारी जातात त्या व्यक्तीला किंवा त्या लोकांना पुढचा जन्म कुत्र्याचा येतो. कारण कुत्र्याचं आपण बघतो सगळं कामभोग सगळ्या रस्त्यावरच चालू असतो. आपल्याला हवंय का तसं? नको असेल तर कामभोगामधली आसक्ती कमी करा. आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहा. धर्माला अविरुद्ध असलेलं काम भगवंताचं स्वरूप आहे. कामाचे निश्चित केलेलं नाहीये गीतेनी, पण स्वतःच्या चौकटीत राहून काम उपभोग घ्या. पण ज्यांना असं चालत नाही, काहीही उपभोगासाठी काहीही चालतं, असे जे लोक आहेत ते अशुद्ध अशा नरकामध्ये जाऊन पडतात. जिवंत असताना सुद्धा अशा लोकांना नरक भोगावं लागतं बरं का. एड्स ही जी व्याधी आहे ती अशा आसुरी वृत्तीमुळेच निर्माण होते. जो सन्मार्गाने काम उपभोग घेतो त्याला कधीच एड होणार नाही. असो, आत्मसंभाविता, स्वतःच्या तोंडाने स्वतःची संभावना करतात. खरं तर तुम्ही सद्गुणी असाल तर दुसऱ्यांनी सुद्धा आपली कौतुक करू नये असं वाटलं पाहिजे. पण ह्या आसुरी लोकांना दुसऱ्याच्या कौतुकापर्यंत ते थांबतच नाही. स्वतःचा मोठेपणा स्वतःच्याच तोंडाने सांगायला लागतात. याला म्हणायचं आत्मसंभाविता. स्तब्धा, घमेंडी असतात. जर त्यांचं कुणी ऐकून घेतलं नाही तर राग येतो त्यांना की स्वतःचा मोठेपणा सांगतोय. आपण कंटाळतो. असे जी अखंड स्वतःच सांगत बसतात त्या लोकांना लोक कंटाळतात. आपण 12व्या अध्यायात भक्तोत्तमाची लक्षणं शिकताना बघितलंय की यस्मान नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर मुक्तो यस्य च मे प्रियः. दुसऱ्याला आपल्यामुळे उद्वेग द्यायचा नाही आणि दुसऱ्याच्या बोलण्याने आपण उद्विग्न व्हायचं नाही, हे भक्तोत्तमाचं लक्षण. पण हे जे आसुरी लोक असतात ते स्वतःची इतकी संभावना करत असतात आणि घमेंडीत असतात. स्वतःच्या धन मान मद यांनी अन्वित झालेले असतात. धन असतं, धनाच्या गुरमीत असतात. धन असल्यामुळे लोक मान देत असतात. त्यामुळे त्यांना असं वाटत असतं की मीच ईश्वर आहे जणू काही. आणि मदोन्मत्त होतात, चुकतात, जे करू नये ते करतात. असे लोक दिसायला भक्ती पण करतात बरं का. म्हणजे यज्ञ दान तप ह्या ज्या क्रिया आहेत त्या पण हे आसुरी लोक करतात. पण त्या कशा असतात? नाममात्र क्रिया असतात. यजन्ते नाम यज्ञैहि, नामधारी यज्ञानी यजन करतात. दंभेन अविधिपूर्वकम, दंभ दिखाऊपणा खूप असतो आणि कुठलाही विधी न पाळता ते यजन करत असतात, पूजन करत असतात.
वारकऱ्याचा वेश घ्यायचा, वारकऱ्यांमध्ये मिसळायचं, व्हिडिओ शूटिंग करायचं आणि नंतर ते सगळ्यांना दाखवत जायचं. हे एक प्रकारचं दंभानी केलेलं व्यजन आहे. वारी करायची म्हणजे पूर्णपणे चालत जायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, जे जे काही मधले नियम आहेत ते सगळे पाळायचे. पण असं न करता नुसतं दिखाऊपणाने वारकऱ्याचा वेश घेणं हे एक प्रकारे आसुरी वृत्तीचं प्रदर्शन आहे. अशा आसुरी लोकांच्या प्रदर्शनाला भुलू नका. खरंच वारकरी कोण आणि नामधारी वारकरी कोण हे समजून घ्या. काही जण तर भिका मागण्यासाठी सुद्धा वारीमध्ये सामील होतात. हे पण एक प्रकारे आसुरी वृत्तीचंच लक्षण आहे. असे लोक अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध यांचा आश्रय घेतात. आता काय सांगणार ना, 6च दुर्गुण आहेत. ते 6 दुर्गुण पुन्हा पुन्हा येणार. अहंकार, आपल्याकडे जे आहे कमी असो जास्त असो त्याच्या अहंकारामध्ये असायचं, त्या अहंकाराचा बलपूर्वक वापर करायचा. दर्प, मग्रुरी असते. कामना आणि क्रोध, अनेक इच्छा असतात त्यांना, एक संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी. आणि क्रोध, इच्छा पूर्ण झाल्या तरी क्रोध आहेच, नाही झाल्या तरी क्रोध आहेत. आणि ह्या दुर्गुणांचा ज्यांनी आश्रय घेतलेले आहेत असे ते, अशी लोक तपस्वी वगैरे सुद्धा दिसतात बरं का. कामाच्या आहारी गेलेली लोक स्वतःचं असलेलं तप नष्ट करून बसतात. विश्वामित्रांचं उदाहरण आहे. विश्वामित्र खूप मोठे तपस्वी होते, पण त्यांनी मेनकेच्या मोहामध्ये ते अडकले. मेनकेच्या मोहामध्ये अडकून असलेली तपश्चर्या भंग झाली, पुन्हा शून्यावर आले. दुसऱ्या वेळेस मेनकेचा मोह पडलेला लक्षात होता, त्यामुळे पुन्हा तपश्चर्या करून पुन्हा जेव्हा ते महान झाले तेव्हा आता काय केलं, रंभा नावाची अप्सरा त्यांचा तपोभंग करायला आली. आणि आता त्यांच्या मागच्या चुकीमुळे ते लक्षात होतं की अरे हिच्यामुळे आपला तपोभंग होईल, म्हणून त्यांनी काय केलं तर रंभेवर क्रोध प्रकट केला, स्वतःच्या तेजाने तिला जाळून टाकले. काम आणि क्रोध हे तुमची साधना नष्ट करणारे असतात. आणि ह्या कामक्रोधाचाच ज्या असुरांनी आश्रय घेतलेला असतो असे लोक, मी जो स्वतःमध्ये पण आहे आणि दुसऱ्यामध्ये पण आहे अशा माझा प्रद्विषन्तः अत्यंत द्वेष करणारे, अभ्यसूयकाः अत्यंत असूया करणारे, अशा आसुरी लोकांना, द्वेष करणाऱ्या लोकांना, क्रूर लोकांना, नर असून सुद्धा ज्यांचं वागणूक अधम आहे, कमी प्रतीची आहे, अशा लोकांना क्षिपामी अजस्रम अशुभान आसुरीषु योनिषु, आसुरी योनींमध्ये मी त्यांना जन्माला घालतो. तुम्ही जर क्रूरपणाने जन्मभर वागत असाल तर भगवंत पुढचा जन्म तुम्हाला वाघ सिंहाचाच देईल, जिथे तुमचा क्रूर वृत्तीचा स्वभाव तुमच्या उपयोगी पडेल आणि तुम्हाला आयुष्यभर क्रूरपणे जगता येईल. तिथे अजून किती किती खाली खाली जावं लागेल सांगता येत नाही. म्हणून कर्माच्या कायद्यानुसार तुम्ही जर आयुष्यभर आसुरी वृत्तींनी वागलात तर पुढचा जन्म आसुरी वृत्ती जिथे पूर्ण होतील अशा योनीमध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. आसुरी योनींमध्ये जन्माला आलेले लोक मूढ दिवसेंदिवस आपल्यातली एक एक क्षमता कमी करून टाकतात, मोहामध्ये ग्रस्त होऊन जन्मनी मूढात अजून अज्ञानी होत जातात. माम अप्राप्य, मला प्राप्त करून न घेता हे कौंतेया ततः अधमांग गतिम यांती, त्या पुढे अजून अधमगतीला जातात. उत्रंड असते, जिना गडगडणं फार सोपं असतं, जिना चढून जाणं फार अवघड असतं. तुम्ही जर आसुरी वृत्ती धारण केलीत तर तुम्ही दिवसेंदिवस अधोगतीला जाणार. दैवी संपत्ती धारण करणं फार अवघड आहे, जिना चढून जाणं अवघड आहे. पण एकदा का तुम्ही वर क्रमाक्रमाने वर गेलात तर भगवत प्राप्तीपर्यंत जाऊ शकाल. पण तुम्ही क्रमाक्रमाने ढासळायचंच असंच ठरवलं तर भगवंतापासून खूप दूर जिथे तम पूर्ण नरक आहे अशा ठिकाणी त्या व्यक्तींना जावं लागतं.
अशा नरकाला जाण्यासाठी 3 दारं आहेत बरं का. ही 3 दारं जर तुम्ही स्वतःच्या हाताने उघडलीत तर तुमचं नरकवास कोणीही टाळू शकत नाही. पहिलं द्वार सांगितलं काम, दुसरं द्वार सांगितलं क्रोध आणि तिसरं द्वार सांगितलं लोभ. ही 3 द्वारं तुम्हाला भगवंतापासून दूर करतील आणि नरकाकडे घेऊन जातील. या अध्यायातला हा श्लोक फार महत्वाचा आहे, 21वा श्लोक, की काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची द्वारं तुम्हाला भगवंतापासून खूप दूर घेऊन जातात, स्वतःच्या आत्मनाशाला कारणीभूत होतात. स्वतःचा नाश करून घ्यायला बाहेरचा कुणी कारणीभूत होत नाही, तुम्हीच तुमच्या नाशाला कारणीभूत होता. त्याचं कारण काय तर तुम्ही काम, क्रोध आणि लोभ ह्या 3 गोष्टींना अंगीकारलं. काम याची थोडक्यात पुन्हा एकदा आठवण करून देते, विषयांची अत्यंतिक इच्छा म्हणजे काम. क्रोध म्हणजे अशांतता, अतृप्ती, वखवख हा क्रोधाचा विविध प्रकारे प्रकटीकरण आहे. आणि लोभ म्हणजे मिळालेलं आहे त्यापेक्षा अजून पाहिजे ही जी वृत्ती ती लोभ ह्या शब्दाने सांगितली जाते. तुम्ही जर अशा वृत्तीचे असाल तर भगवंतापासून दूर जाऊन नरकामध्ये कधीच तृप्ती नाही अशा ठिकाणी या लोकांना भगवंत घालतो. अशा वृत्तीच्या जन्मांमध्ये त्यांना घालावं लागतं, कारण जसं तुम्ही वागता तसंच तुम्हाला मिळतं. म्हणून भगवंतानी इथे स्पष्ट शब्दात सांगितलं की तस्मात् एतत् त्रयं त्यजेत, म्हणून ह्या तिघांचा तू त्याग कर. अर्जुनाला इथे सांगितलं. आता अर्जुनामध्ये हे 3 दुर्गुण निर्माण झाले होते प्रसंगानुसार. त्याला त्याच्या दुर्जन असलेल्या स्वजनांबद्दलची आसक्ती निर्माण झाली होती. ते पण जिवंत राहू दे, मी पण जिवंत राहो अशी कामना निर्माण झालेली होती, ती काढून टाकायला पाहिजे. एतत् त्रयं त्यजेत असा भगवंताचा आदेश आहे. दुसरं क्रोध निर्माण झाला होता की का मला हे युद्ध करावं लागतंय, या युद्धाने मी पापाचा धनी होईल. म्हणजे तो एक प्रकारे स्वार्थामध्ये गुरफटलेला आहे. कधी कधी समाजाच्या हितासाठी स्वतःचा स्वार्थ सुद्धा बाजूला ठेवायचा असतो. दुष्कृत्य करायचं, दुष्कृत्य नसतं, समाज मान्य नसलेलं कर्म करायची वेळ आली तरी सुद्धा करायची असते समाजाचं भलं करण्यासाठी. इथे अर्जुनाला क्रोध आला होता, तो आपल्याला पापाचं वाटेकरी व्हावं लागेल ह्या भावनेतून आलेला होता. तो क्रोध पण त्यांनी काढून टाकला पाहिजे. अशांती, स्वतःच्या मनाला अशांतीमुळे मनुष्य दिवसेंदिवस डिप्रेशनमध्ये जातो. डिप्रेशनचा परिणाम काय होतो तर आत्मनाश हे डिप्रेशनचा परिणाम आहे. अर्जुनाला आपण बघितलं पहिल्या अध्यायामध्ये, इतका खचला की तो म्हणतो मी जो प्रतिकार करणारा नाही अशा मला हातामध्ये शस्त्र घेतलेल्या दुर्योधनादीन धृतराष्ट्राच्या पुत्रांनी मारलं तरी चालेल. आत्महत्या करण्यापर्यंत, एक प्रकारे ही आत्महत्याच झाली. अशा डिप्रेशन मधून माणूस स्वतःच्या नाशापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून इथे पुन्हा एकदा अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की क्रोधाचाही तू त्याग कर आणि लोभाचाही त्याग कर. की लोभ काय सुटलाय त्याला, स्वजनांचाच लोभ सुटलाय. माझे गुरु, माझे पितामह, माझी सगळी लोक, हे सगळं खरं आहे. पण जेव्हा सामान्य परिस्थिती असते तेव्हा हे सगळं धरून बसायचं. पण युद्ध ही विपरीत परिस्थिती आहे किंवा संकट परिस्थिती आहे. अशा वेळेस माझं तुझं करत बसायचं नाही. कर्तव्यानुसार जे आवश्यक आहे ते करून मोकळं व्हायचं. म्हणून अर्जुनाला भगवंतांनी इथे सांगितलं की काम, क्रोध, लोभ या तिघांचा तू त्याग कर, कारण हे तिघ तुला आत्मनाशाकडे घेऊन जाणारे आहेत, नरकाकडे घेऊन जाणारे आहेत. पहिल्या अध्यायात बघितलं आपण, अर्जुनाला स्वर्ग प्राप्तीची खूप इच्छा आहे आणि म्हणून इथे भगवंतांनी मुद्दाम सांगितलं की तुला नरकात नाही जायचंय, मग हे असं करू नकोस. म्हणून एतैर्हि विमुक्ताः, या तिन्हीपासून जो मुक्त झाला
तो काय करतो पुढे? हे 3 काय आहेत? तमोद्वार सांगितले. तमोगुण अंगीकारला तर तमोगुणातून पुढे आसुरी वृत्ती जास्त जास्त वाढत जाते आणि म्हणून 3 ही जी नरकाची द्वार सांगितली ती तमोगुणातनं निर्माण झालेली आहेत. ह्या तमोगुणातून निर्माण झालेल्या ह्या 3 द्वारांचा ज्यांनी त्याग केला आहे, त्याच्यापासून जो मुक्त झालेला आहे असा नर आत्मनः श्रेयः आचरती, स्वतःचं भलं व्हावं, स्वतःचं श्रेय व्हावं, कल्याण व्हावं यासाठी आचरण करतो आणि मग ततः पराम गतिम यांती. नुसतं आसुरी गुण टाकून चालत नाही, त्यानंतर दैवी गुण अतिशय प्रयत्नांनी एक एक गुण मिळवावा लागतो. दैवी गुणांचा अंगीकार करणं, दैवी गुण प्राप्त करून घेणं हे स्वतःच्या भल्याचं, स्वतःच्या कल्याणाचं आचरण झालं आणि असं जेव्हा आत्मना श्रेया आचरती ततः पराम गतिम यांती. यहा शास्त्रम विधी उत्सृज्य, जो कुणी शास्त्रविधीला सोडून कामकारतः वर्तते, कामाच्या इच्छेने वर्तणूक करतो किंवा वागतो, त्याला सिद्धी प्राप्त होत नाही, सुखही प्राप्त होत नाही आणि परमगतीही प्राप्त होत नाही. अर्जुनाला कामक्रोध लोभातून आसुरी वृत्तीकडे जाऊ नको. तू जर स्वतःचं कर्तव्य केलं नाहीस, स्वतःच्या श्रेयसाचं काम केलं नाहीस तर तू काय होशील? तर स्वजनांच्या कामनेनी वागणारा होशील आणि मग तुला परमात्मा सिद्धीही प्राप्त होणार नाही, सुख पण प्राप्त होणार नाही. कारण सगळेजण टोचून बोलतील तुला, आम्ही तुला पराक्रमी मानत होतो पण कसला तू भित्रा निघालास. हे तुझं टोचून बोलण्याने तुला सुख लाभणार नाही आणि त्याला जी स्वर्ग हवाय, स्वर्गापेक्षाही मुक्ती, ही परमगती तुला प्राप्त होणार नाही. याचं कारण तूच असशील. तू शास्त्रविधीला सोडून वागत आहेस. क्षत्रिय धर्मानुसार युद्ध करणं हे शास्त्रानुसार कर्म करणं आहे. ते तू न केल्यामुळे तुझ्या अधोगतीला तूच कारणीभूत होशील. मग आता कुठल्या वेळेला काय करावं, याला कोण प्रमाण मानावं? तर शास्त्रम प्रमाणन्ते, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. कशाच्या बाबतीत? कार्य काय आणि अकार्य काय याचा व्यवसाय म्हणजे निर्णय घेण्यासाठी, व्यवस्थितौ या दोन्हीमध्ये कुठल्या वेळेला काय करावं हे जाणण्यासाठी तू काय प्रमाण मान? तर शास्त्र हे प्रमाण मान. कर्तव्य काय अकर्तव्य काय याचा निर्णय घेताना शास्त्राला, ग्रंथांना किंवा संतांना विचारावं. संत जे सांगतात तसं आचरण हे शास्त्रविधीला धरून असलेलं आचरण आहे. एखादा म्हणेल मला नाही शास्त्र कळत, मग त्यांनी काय करायचं? ज्ञात्वा. शास्त्र कळत नाही ही पळवाट सुद्धा चालत नाही बरं का. जाणून घ्यायचं शास्त्र काय आहे. ग्रंथ वाचा, ग्रंथातून तुम्हाला कुठल्या वेळेला काय करावं हे निश्चित कळेल. संतांना विचारा. संतांचे ज्ञानेश्वरी, दासबोध हे संतांची वचने आहेत, ती ग्रंथांचीच वचने आहेत. त्यातनं सुद्धा तुम्हाला ज्ञान होत जाईल. ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम, शास्त्राला धरून असलेला विधी जाणून घ्या आणि मग कुठल्या वेळेला काय करावं ह्याचा निर्णय घ्यावा. हे सगळं सांगून झाल्यानंतर कर्म कर्तुम इह अर्हसी. हे अर्जुना, तू कर्म करायलाच इथे योग्य आहेस. अर्जुनाने जे म्हटलं मी संन्यास घेतो ते भगवंतानी इथे स्पष्ट शब्दात खोडून काढलं की नाही, तू संन्यास घेण्याला योग्य नाही. पूर्ण जो निवृत्त झाला, पूर्ण जो विरागी झाला त्यांनी संन्यास घेतला तरी हरकत नाही, पण जोपर्यंत स्वजनांची आसक्ती आहे, काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी करायचं आहे, तर तोपर्यंत कर्म करणं हेच श्रेष्ठ आहे. हे अर्जुना, शास्त्रविधीनुसार कर्म करणं हेच तुझ्यासाठी योग्य आहे. तुला शास्त्र कळत नसेल तर मी सांगतोय तुला शास्त्र, त्या शास्त्रानुसार सुद्धा अनासक्तपणे स्वतःचं कर्तव्य कर आणि भगवत प्राप्ती करून घे. ओम तत्सद असा परमात्म्याचा तिहेरी उल्लेख करून श्रीमद भगवद्गीतेतील उपनिषदातील ब्रह्मविद्येच्या अंतर्गत
योगाच्या शास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादापैकी दैवी आणि आसुरी संपत्ती वेगळी करून सांगितली. दैवी संपत्ती ज्याने मिळवली तो दैवामुळे किंवा दैवी गुणांमुळे परमात्म्याशी ऐक्य साधू शकतो, पण ज्यांनी आसुरी संपत्ती मिळवली तो मात्र दिवसेंदिवस गडगडत जाऊन भगवंतापासून दूर दूर जातो. दैवी आणि आसुरी संपत्ती ओळखायची, स्वतःतली आसुरी संपत्ती हळूहळू कमी करत न्यायची, दैवी संपत्ती वाढवत जायची आणि त्याच्या योगे भगवंताशी योग कसा साधावा हे या अध्यायामध्ये भगवंतांनी विशद करून सांगितलं. हरिओम तत्सत. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.